हॅलो. तर आज मी तुम्हाला माझ्या परभणीच्या दौऱ्याची इत्थंभूत माहिती देणार आहे. तर मला म्हणजे आमच्या प्रत्येकाच्या ग्रुपवरती असा मेसेज आला की आपण परभणीचा दौरा करतो मार्क्सिन सोहया नाटकाचा. मग म्हटलं बापरे, परभणी इतक्या लांब, गरम होणार, सध्या उन्हाळा सुरू होतोय, मग जायचं का नाही जायचं असं वगैरे सगळं सुरू झालं. सुरुवातीला मी नाही म्हणून सांगितलं होतं, पण मग नंतर जेव्हा मला रसिया पडळकर अर्थात आमच्या रसिया दिदी त्यांनी सांगितलं की तुझ्या डिपार्टमेंटला सुद्धा प्रयोग करायचा आहे, मग आत्ताच्या दौऱ्यासाठी दुसरी कुठली मुलगी घेतली, मग डिपार्टमेंटला तिला नाही म्हणून कसं सांगणार, असं पण आहे ना. मग त्यापेक्षा तूच कर, वेगळी मुलगी कशाला घ्यायची, तिचं परत तयारी करून घेणं, तिचं फिनिशिंग करणं, तिचं ब्लॉकिंग बसवणं, या सगळ्या गोष्टीत वेळ जाणार. मग म्हटलं ठीक आहे. मग मी तयार झाले. मग आईबाबांना सांगितलं. आईबाबांनी सगळी चौकशी केली रसिया दीदीकडे, कसं जाणार, काय करणार, या सगळ्या गोष्टी झाल्या. आणि 23, 24, 25चं शिवस्पंदन झालं. 26 तारखेला कम्युन बीजला म्हणजे कोल्हापुरातच एक कॅफे आहे आमच्याच टीममधल्या एका मुलाचं, तर त्याच मुलाच्या कॅफेत आम्ही तो प्रयोग केला. आणि 27 तारखेला दुपारी 2 वाजताची बस पकडून मी पुण्याला गेले. आणि तिकडनं पुण्यातनं रात्री ट्रेन पकडून परभणीतल्या सेलू नावाच्या एका तालुक्यात गेलो. त्या तालुक्यात आमचा रात्री 8 वाजता प्रयोग होता. तर रात्री 8 वाजता का, किंवा त्या तालुक्यातच का, तर तिकडे CPM म्हणजे कॉम्रेड किंवा कम्युनिस्ट पक्ष CPM किंवा कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी इंडिया, अशा त्या सगळ्या पक्षाचं अधिवेशन होतं. आणि आमचे उदय काका अर्थात राष्ट्रीय स्तरावरचे नेते असलेले उदय नारकर काका तिथे होतेच. त्यामुळे त्यांच्याच या सगळ्या मदतीमुळे तो प्रयोग आयोजित झाला होता. मग तिथलं अधिवेशन वगैरे सगळं झालं. त्या आम्ही दिवसभर त्याला विश्रांती केली, विश्रांती घेतली, आवरलं, झोपलो. आणि एक साधारण 5:30-6च्या दरम्यान तिकडच्या थिएटरवर गेलो. सगळ्या लाईट्स, नेपथ्य, रंगभूषा, वेशभूषा सगळं केलं, ओंकार वगैरे म्हटला. मग त्यानंतर आमचा प्रयोग सुरू झाला. 8चा प्रयोग 8:30ला सुरू झाला, संपायला 10:30-11 वाजले. ते होणारच होतं, कारण आता अर्थात अधिवेशन आहे म्हटल्यावर इतका वेळ होणारच होता. पण त्याआधी आवराआवरीच्या ह्याच्यात पहिल्यांदा जेव्हा ती रूम अलॉट जी केली आम्हाला, तिथे चेंजिंग वगैरे करायला दिलं, तिथे प्रचंड डास होते. आणि ऑलरेडी मी डेंग्यूचा अनुभव 2 वेळा घेतला असल्यामुळे पुन्हा मला इच्छा नव्हती की त्या डासात राहायचं. मग बाहेरनं पहिल्यांदा जाऊन ओडोमास आणलं. आणि नेमकं त्या दिवशी सेलू बंद होतं. नशिबाने आम्हाला मेडिकल चालू किंवा उघडं दिसलं, तिथनं आम्ही ओडोमास घेऊन आलो. ते फासडलं पहिल्यांदा सगळ्या अंगाला आणि मग स्टेजवरती गेलो. तिकडचा प्रयोग उत्तम झाला. रात्री 12:30-1 वाजता आमची तिथल्याच एका नूतन महाविद्यालयात सोय केली होती, तिथे झोपलो. दुसऱ्या दिवशी सकाळी आवरलं आणि आवरून संध्याकाळी सकाळपर्यंत मध्ये नाश्ता जेवण करून संध्याकाळपर्यंत म्हणजे एक 4पर्यंत आम्ही नांदेडला पोचलो. नांदेडला 6 वाजताचा प्रोग्रॅम होता किंवा शो होता 1 तारखेला. तर फेब्रुवारीत 28 तारखेनंतर 29 तारीख नसतेच, 4 वर्षांनी येते. सॉरी, जोक होता. पण मग 1 तारखेला सकाळी उठलो. 28चं रात्र झाली, आवरून उठून नांदेडला गेलो. जेवून जाईपर्यंत 4 वाजले. मग डिरेक्टली थिएटरवर गेलो, सेट बीट मांडला, आवरलं. आवरून झाल्यावर एक थोडा वेळ अर्धा तास रेस्ट मिळाली. त्या रेस्टमध्ये सगळ्यांनी काही खाऊन पिऊन सगळं घेतलं, कॉस्ट्यूम वगैरे बदलला. 6चा प्रयोग झाला, 6:30ला सुरू झाला. त्यानंतर 9:30पर्यंत तो प्रयोग संपला, सगळं आवरून बॅकस्टेजचं हे करून. मग तिथेच पीपल्स कॉलेजमध्ये तो प्रयोग होता. त्यांनीच आमची तिथल्या एका कुठल्या तरी बॉईज हॉस्टेलवर का गर्ल्स हॉस्टेलवरती सोय केली होती. पण मग करणार काय, तिथे आम्हाला फारसं राहायचं नव्हतं, कारण तिथे नांदेडमध्ये गुरुद्वारा आहे आणि तो प्रचंड फेमस आहे. मग म्हटलं गुरुद्वारात जाऊया. मग रात्री गुरुद्वाराचा ऑनलाईन नंबर शोधून काढला तर मिळाला. मग तिथे सोय होती, मस्त AC रूम्स होत्या. मग त्या सगळ्या गरमीत, हाय गरमी असं करत त्या सगळ्या गरमीत आम्ही गुरुद्वाराच्या त्या रूम्समध्ये निवासी स्थानात गेलो. तिथे राहिलो. दुसऱ्या दिवशी आवरलं, नाश्ता केला, गुरुद्वारातच नाश्ता केला, लंगर म्हणतात त्याला, ते घेतलं आणि तिकडनं परत बॅक टू द पवेलियन यायला सुरुवात केली. ॲज युजल 10 तास लागणार होते. मध्ये जेवणासाठी गाडी थांबली, तिथे एक पाऊण तास गेला लातूरमध्ये. पण तिथलं जेवण
फॅन्टॅब्युलस होतं. म्हणजे पुरणपोळी, मुगाचा हलवा, चपाती, भाजी, महाराष्ट्रीयन, पंजाबियन, इटालियन, साऊथ इंडियन, तुम्ही कॉन्टिनेंटल म्हणाल ते मिळत होतं, म्हणाल ते. मग त्यातलं थोडं थोडं खाल्लं आणि बफेच होता, त्यामुळे ते खूप छान झालं. आणि उदय नारकर काकांचे ते सख्खे भाची असल्यामुळे तर त्यांनी आमच्यासाठी उत्तम सोय केली. श्रीखंड तर अल्टिमेट होतं. ते सगळं खाल्लं आणि मस्त दुपारी पुरणपोळी, श्रीखंड या सगळ्या गोष्टी अशा चढायला लागल्या नशेसारख्या. मग दुपारी मस्तपैकी गाडीत त्या एसीत ताणून दिली आणि एकदा का झोप झाल्यावर उठलो. काल इंडिया न्यूझीलंड मॅच होती, ती बघत फायनली आम्ही रात्री साधारण 10पर्यंत कोल्हापुरात पोहोचलो. मग चेतना विकास मंदिर इथे सामान उतरवलं आमचं नेहमीचं आणि तिकडनं घरी जाऊन रात्री जेवण करून मस्तपैकी आराम करून आज पुन्हा एकदा माझा दिवस चालू झालेला आहे आणि मी तुमच्या भेटीला आलेले आहे. तर सुरुवातीला असं वाटत होतं की परभणीला नको जायला, अरे काय गरम होतंय, मला नाही जायचं आहे, 4 दिवस मी कोल्हापूर सोडून कशी राहीन. ॲक्च्युली मला खरं सांगायचं तर मला कोल्हापूर सोडून जायला आवडत नाही. म्हणजे मी ज्यावेळी पुण्याच्या बससाठी निघाले आणि बस पुढे गेली ना कोल्हापूर सोडून, त्याच वेळी रुखरुख लागली की अरे कोल्हापूर यार, माझं कोल्हापूर. आज मला असं कायम वाटतं की मी कोल्हापूरच्या बाहेर गेले ना की दर तासाला काहीतरी बदलत राहतं आणि त्याचा अपडेट मला मिळालं नाही ना की मग मला रुखरुख लागायला लागते. पण आता करणार काय, नाटक तर प्रेम आहे आणि नाटकासाठी या फील्डमध्ये गेल्यावर एवढं तर करणं माझा हक्क आहे ना. पण काल कोल्हापुरात आल्यानंतर प्रचंड आनंद झाला. पण एकच सांगेन, नंदनवनात जरी आणून ठेवलं तरी माझ्या कोल्हापूरची जागा दुसरं कोणीच घेऊ शकत नाही. शेवटी कोल्हापूर ते कोल्हापूर. ओके, सो भेटू पुन्हा एकदा नेक्स्ट व्हिडिओत. बाय बाय.